हे हॉन्टेड हाऊस आणि इथं भुताटके आहे असं समजायचे लोक. आणि हा नागाळा पार्क आहे. नागाळा पार्क म्हणजे इथं नाग भरपूर मोठ्या प्रमाणात होते आणि हे 2-4च बंगले होते. हा एक बंगला, ह्याच्या पुढे काहीच नव्हतं. इथं सच्चं जंगलच होतं. मंडळी, कोल्हापुरातला एक असा परिसर जो एकेकाळी हंटेड हाऊस म्हणून ओळखला जायचा, जिथं माणसांऐवजी सापांचं आणि गिधाडांचं राज्य होतं. मुधोळकर सरकारांची ती रहस्यमयी हवेली आणि आजचं कोल्हापुरातलं सगळ्यात प्रतिष्ठित सेंट झेवियर हायस्कूल म्हणजेच कोल्हापुरातली पहिली इंग्रजी शाळा. पण या शाळेचा इतिहास जितका भव्य आहे तितकाच रहस्यमयी सुद्धा आहे. चला तर मग जाणून घेऊया. तर आता आपल्या सोबत आहेत किरण चंद्रकांत वनकुद्रे सर, जे या शाळेचे विद्यार्थी पण आहेत आणि त्यांचे सरांचे आजोबा आणि वडील हे या जागेचे केअरटेकर होते. तर आता जाणून घेऊया सरांकडून या जागेचा इतिहास, या शाळेचा इतिहास काय होता ते. नमस्ते सर. नमस्कार सर. या शाळेमध्ये एंटर करताच शाळेच्या भिंतींवरती गरुडाची प्रतिमा आहे, त्याचं नेमकं कारण काय होतं? कारण म्हणजे हे आधी हॉन्टेड हाऊस म्हणून ओळखलं जात होतं आणि हा नागाळा पार्क आहे. नागाळा पार्क म्हणजे इथं नाग भरपूर मोठ्या प्रमाणात होते आणि त्या प्रमाणासाठी इथं गिधाड, त्यानंतर ईगल आणि घारी, मोठमोठ्या घारी इथं असल्यामुळं ते पहिल्यांदा सरकारनेच स्वतः त्याचा स्टॅच्यू बनवून तिथं लावलेला आहे. ते त्यांचं जे बांधकाम झालं, ते दगडी बांधकाम जुन्या बिल्डिंगचं, त्यावेळेलाच त्यांनी ते कंपाऊंड केलं होतं. म्हणजे त्या कंपाऊंडावर ते पुढं गेट आहे, त्या गेटवर त्यांनी गरुडाची ते हे केलं होतं. म्हणजे हे गेट पूर्वी पहिल्यापासून आहे तसंच आहे. म्हणजे शाळेचं आता बांधलेलं नाही ते नाही नाही नाही. आधीच जसं गेट होतं तेच. फक्त त्याच्यात ती फरशी अडकवली ना नंतर, ते सेंट फ्रान्सिस वगैरे ते त्यांची सोसायटी म्हणून त्यांनी ते तेवढी फरशी बसवली. नाग आहे तो ऍक्च्युअली खालनं दिसत नाही, वरनं दिसतोय. वरती बघितलं, चढून बघितला तर दिसतोय. कारण ते त्यावेळेला इथं घारी, गिधाड आणि ईगल जो प्रकार होता, सगळे इथं होते राहायला. कारण त्यांना तिथं खाद्य मिळत होतं ना, सापाचं, याचं त्याचं. त्यामुळे त्यासाठी ते इथं राहतच होते. त्यामुळं त्यांनी त्या सरकारांनी इथं गिधाड आहेत म्हटलं तर आपण त्या गिधाडाचं एक स्टॅच्यू करूया, पण उद्या ओळख पण निर्माण होईल ना. इथलं नागाळा पार्कमध्ये गिधाड होती हे लोकांना पण माहिती पाहिजे. सर, ही जागा मुधोळकर सरकारांची. मुधोळचे. ते मुधोळकर सरकार कोण नेमका आणि त्यांचं कोल्हापूरशी नेमकं नातं काय होतं? ते इथं त्यांची जागा होती, म्हणजे त्यांच्या वडिलोपार्जी म्हणा किंवा त्यांची स्वतःने घेतलेली. ते सुट्टीला इकडे यायचे. कोल्हापूर त्यावेळेला इतकं निवांत होतं आणि इथं झाडी भरपूर आणि परिसर एकदम शांत होता. त्यामुळे त्यांनी इथं वास्तव्याला सुट्टीला यायचे सगळे घरचे लोक. सर, हे हायस्कूल बनण्यापूर्वी या जागे म्हणजे या ठिकाणी काय काय होतं, नेमकं काय काय होतं? काय नाही, इथं एक 20 ते 22 क्वार्टर्स होते. सर्वंट क्वार्टर्स किंवा घोड्यांना बांधायचे किंवा बैलांना बांधायचे, असे वेगवेगळे इथं क्वार्टर्स होते. त्या क्वार्टर्समध्ये त्यांची माणसं राहायची. ते ज्यावेळेला येतील त्यावेळेला तिथं राहायचे, नाहीतर कोण राहत नव्हतं. मग आमची वडीलच केव्हा तरी येऊन इथं दुरुस्ती काय असेल किंवा आम्ही भाड्यानं दिलं होतं. इथं जज यायचे, जज कोर्टाचे डिस्ट्रिक्ट जज यायचे. त्या खटावकर म्हणून होते इथं 2-3 वर्ष. त्यानंतर एक इंग्लिश अँडरमंड म्हणून होते. राजाराम कॉलेजचे अँडरमंड म्हणून होते, ते इथं राहायला होते. त्यानंतर स्क्वेरीरा म्हणून होते, ते इंग्लिश काहीतरी होते. ते इथं येऊन राहायचे. त्यांना भाड्यानं दिलं होतं त्या शाळेच्या आधी. नागाळा पार्कचा तो निसर्गरम्य परिसर, ब्रिटिशकालीन पद्धतीची ती जुनी देखणी हवेली, विहिरी, झाडे झुडपे आणि तिथला तो सुनसान रस्ता. शांती कॉटेजच्या शांती विद्यालय, सेंट पॉल हायस्कूल ते सेंट झेवियर हायस्कूल असा तब्बल 70 वर्षांचा रंजक आणि प्रेरणादायी इतिहास आहे हा. मंडळी, ज्या वास्तूला एकेकाळी लोक भीतीपोटी भूत बंगला म्हणायचे, आज त्याच ठिकाणी ज्ञानाचं मंदिर उभं आहे. त्या जित्तीच्या ओढ्याच्या पलीकडे इकडं कोणी यायचंच नाही. फक्त ते 4 बंगले, इचलकरंजी बंगला हे पाटणकरांचा आणि हे 2-4च बंगले होते. हा एक बंगला, ह्याच्या पुढे काहीच नव्हतं. इथं सच्चं जंगलच होतं. म्हणून हे हॉन्टेड हाऊस आणि इथं भुताटके आहे असं समजायचे लोक. त्यामुळे त्याला इंग्लिशमध्ये त्याला हॉन्टेड हाऊस म्हणतात.
आधी शांती कॉटेज, त्यानंतर हा, शांती ते विद्यालय. सरकार जर राहतं ते त्यावेळेला त्यांनी त्यांच्या कुठल्या तरी मेंबरचं नाव असेल किंवा काय असेल किंवा राणी सरकारांचं नाव असेल, आम्हाला तेवढं एक्झॅक्ट माहिती नाही आहे. पण शांती कॉटेज हे नाव त्यांनी दिलं होतं. ह्या बिल्डिंगचं नाव शांती कॉटेज. नंतर ते आम्ही शाळेला दिल्यानंतर त्यांनी शांती विद्यालय केलं. शांती विद्यालयाचं सेंट पॉल झालं. सेंट पॉल हे लोक म्हणायची, कारण त्यांना सगळं म्हणायला यायचं नाही काही वेळेला, म्हणून सेंट पॉल म्हणायचे. मग त्यांनी सेंट झेवियर्स हे नाव दिलं. म्हणजे कसं झालं ते आणि कोणी कोणी कसा कसा प्रयत्न केला नाही, ते हे कसं आहे, हायस्कूल त्यांच्या कमिटी मेंबर्स जे पुण्याचे म्हणा, जेज्युएट कमिटी आहे ना, त्यांनी ते सुधारणा केली. ह्या असं असं शाळेचं नाव आपण ही बदलत आली पाहिजे, मग त्यांनी ती नावं बदलत गेली. बाकी काय नाही त्यात. तसं काय त्यावेळी 1950च्या पूर्वी हं. ज्यावेळी म्हणजे शिक्षणाची एवढी अवेअरनेस नव्हता नव्हताच, कोल्हापुरात, होय. त्यावेळी इंग्रजी शिकावं शिकावं. म्हणून मुलं या शाळेमध्ये यावीत किंवा यावीत शिक्षण इथं घ्यावं काय यासाठी होतं? प्रयत्न कसं झालं सर? प्रयत्न म्हणजे काय झालं, इथले बरेच लोक सरकार म्हणजे बडे बडे लोक, त्यांची मुलं सगळी बेळगावला जायची शिकायला. कुठं पाचगणीला जा, कुठं पुण्याला जा, म्हणजे ह्या एरियातली लोक तिकडं जायची शिकायला. मग तिथं जाऊन शिक्षण घेण्यापेक्षा तिथं आणि खर्च वाढायचा, तिथं राहणं मान तिथलं. मग त्या आम्ही काय विचार केला, इथं एक एखादी इंग्लिश मिडियम स्कूल असावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला. बरं, एवढी मोठी जागा घेणार कोण? सोसायटी असेल किंवा कोण असं शाळा वगैरे किंवा असं काय असेल तरच घेणार ना. मग सुरुवातीला आम्ही इथं ते त्यांना प्रचारण केलं की ते तिकडचे लोक यावेत, बघावेत. मग त्यांना ही जागा आवडली. पण इथली जागा आवडल्यानंतर ते म्हटले इथं सगळे लोक मराठी आहेत, इथले अहो म्हटले इथली पोरं जातात बेळगावला शिकायला, पाचगणीला जातात. मग पाचगणीला जातात आणि बेळगावला जातात आणि पुण्याला जाऊन तिथं शिकतात. मग तीच पोरं इकडं आणूया आपण, असं झालं. आणि इथली पण पोरं येतील, असं करत ती शाळा मग वाढवली. हे सर शाळा बनवण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केलाय? ह्याच्यामध्ये कमिटी मेंबर्समध्ये काही क्लब मेंबर्स होते, आमच्या आजोबांचे दोस्त होते, काही लोक जुने लोक जे होते ते एक साथ येऊन बसून असं काहीतरी मोठं काम असेल की ते एकत्र यायचे. मग त्यावेळेला आमच्या आजोबा कमिटी मेंबर्स आणि क्लब मेंबर्स असे, त्यामुळं त्यांनी तिथं विचार मांडला की असं असं आपल्याकडे जागा आहे जी आम्ही देखरेख करतो, त्या देखरेखीसाठी तिथे जागा आता द्यायची आहे, तर तिथं आपण काय करूया. तर सूचना आल्या सगळ्यांच्याकडे, ठीक आहे आपण संस्था काढू. कुठली काढावी? तर शिक्षण संस्था. तर मग इंग्लिश मिडियम का नाही? मग कारण इथली पोरं जाऊन बेळगावला आणि इकडे जाऊन शिकायची, त्यापेक्षा इथं राहतील, घरी जातील, असा विचार करून तिथं मग ती शाळा करायची. मग ह्यांना आम्ही पाचारण केलं. ते आले लोक, जागा आवडली. मग त्यांना सुरुवातीला आम्ही म्हटलं आम्ही पोरं गोळा करून देऊ. मग त्यांनी पण म्हटले तुम्हीच गोळा करायला पाहिजे. मग ते लोकांचा प्रतिउत्तर कसं येईल? मग ते म्हटले अहो कसं आम्ही घालायचं, हे उद्या ही काय ख्रिश्चन झाली, काय झालं, धर्मांतर झालं. त्यावेळेला म्हटले एवढं काय नाही. मग आम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं की सांगितलं तुमच्या पोरांना कोणताही दबाव येणार नाही किंवा त्याच्यात तुम्हाला कोणताही प्रतिक्रिया होणार नाही. तुमची पोरं तुमच्या घरी येतील, त्यामुळे तुम्हाला त्याचा काय प्रश्नच येणार नाही. असं त्यावेळेला तसं केलं. त्यावेळी सर मग काय शाळेची फी वगैरे होती किंवा काय? फार कमी होती त्यावेळेला. 10 रुपये 15 रुपये म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, चौथीपर्यंत. आणि पाचवी नंतर 5.5 रुपये, 6.5 रुपये, 7.5 रुपये, 9 रुपये, 10 रुपये आणि जास्तीत जास्त शेवट मी 11वी 12वीला काय ते 15 रुपये 20 रुपये काहीतरी पैठ केलेलं आहे. मग त्यावेळी म्हणजे ही विद्यार्थी, आता ही जी जागा होती शहराच्या वेशीवरती होती, हो. मग इतक्या लांब विद्यार्थी यायचं जायचं ते करता. आमच्या त्या क्लब मेंबर पैकी एक बागी म्हणून होते, ते ना जरा हे होतं की बाबा आपण एखादी बस चालू केली तर, किंवा आपण प्रायव्हेट बस ठेवली तर ही पोरं गावातनं गोळा करायची, आणून सोडायची आणि परत शाळा सुटली की त्यांना घरी पोचतं करायचं. हे त्यांच्याकडनं केलं गेलं. म्हणजे त्यावेळी बसेस सुविधा केली? बसेस नव्हत्या, मग? ती एकच बस ठेवली होती त्यांनी, एक किंवा एकच होती. त्यांनी तयार केली ती स्वतः आणि ड्रायव्हर ठेवला आणि त्यांना ते स्टॉप सांगितले अमक्या ठिकाणी सोडायचं, अमक्या ठिकाणी सोडायचं. मग त्यावेळेला काय चार्जेस पहिल्या सुरुवातीला घेतले नाहीत, नंतर थोडं फार येत असतील, तेवढी काही कल्पना नाही आहे. पण ती बस सेवा ठेवली त्यांनी. ते बागी म्हणून जे होते मनोहर बागी, त्यांनी ती व्यवस्था केली की मग त्यामुळं त्या सोसायटीला पण बरं झालं की मुलं येतात, आणून सोडतात, परत घरी नेतात. हे त्यांनाही सोयीस्कर झालं.
आणि नंतर जसं शाळा मोठी होत गेली, पोरं यायला लागली, तसं मग KMT चालू झाली. KMT मला वाटतं 59 नंतर चालू झाली. सर तुमचा एखादा किस्सा सांगा, तुम्ही पण या शाळेचे विद्यार्थी होता, नंतर शाळा कशी शाळा खरं सांगू काय, ह्या शाळा बनवताना प्रत्येक मुलानं याच्यात श्रमदान केलेलं आहे. झाडं होतीच इथं, पण प्रत्येक ग्राउंड वगैरे करण्यासाठी पोरांनी आणि बिल्डिंग बांधताना सुद्धा पोरांनी श्रमदान केलंय. दगडं उचलून टाक, तिथली झाडी हे कर, स्वच्छ कर असं. आणि पाणी 69 आणि 70 साली काहीतरी मला वाटतं त्यावेळेला कोल्हापुरात पाण्याचा अभाव होता. मग पाणी इथं येत नव्हतं. मग त्यावेळेला विहीर होती आमची, त्या विहिरीतनं पाणी काढून आम्ही झाडं जगवली. त्यावेळेला प्रिन्सिपलने सांगितलं की पोरांनी हे श्रमदान केलेलं आहे आणि करा. आम्ही विहिरीत उतरून 60-70 फूट विहीर होती, तिथं उतरून आम्ही एकमेकांना बारड्या देऊन आणून इथं झाडं जगवली. आणि मुळात हे जे बनवतं की नाही, त्यावेळेला ही क्लासरूम बनवताना प्रत्येकानं योगदान दिलेलं आहे. कुठल्या मुलाने त्याच्यात श्रमदान केलं नाही असं नाही, सगळ्यांनी श्रमदान केले. शाळेचा लगाव भयंकर आहे, कारण मी प्रत्येक वर्षी जसे जसे फादर बदलते त्यावेळेला येऊन भेटलोय, त्यांच्याशी बोललोय किंवा त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. कारण शाळा आम्ही दिली म्हटल्यानंतर त्यांना आम्हाला जरा प्रोत्साहन, कोण येतंय, कोण आहे, कोण नाही, हे बघणं आपलं काम आहे. जुन्या इमारतीला काय आहे, ती खरं म्हटलं तर इमारत त्यांनीच बांधली होती मुधोळकर सरकारने. ते यायचे, सुट्टीला राहायचे. त्याच्याबद्दल इतका इतिहास आम्हाला माहिती नाही, पण आमच्या वडिलांना माहिती असेल तर त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही किंवा आम्ही विचारलं नाही. मग त्यातच सुरुवातीला शाळा चालू केली, त्या इमारतीतच. आणि बाजूला जी सर्वंट क्वार्टर्स होते तिथं बाकीची शाळा चालू केली. जसं विद्यार्थी मिळत गेले तसं एक स्टँडर्ड वाढत गेले. पहिल्यांदा पहिली, दुसरी, तिसरी असं करत करत मग वाढत गेले. आणि जी पोरं शिकायला बेळगावला होती किंवा ह्याला होती सैनिक स्कूल सातारा किंवा पाचगणीला, ती 6वीत होती. मग 6वी म्हटलं तर तिथं 6वीची पोरांना ॲडमिशन पाहिजे. मग तिथं त्यात एक 15 होती, 20 होती, 25 होती, तसं करत वाढत गेलं. इतिहास विसरला जातो हे खरं असलं तरी या शाळेच्या प्रत्येक दगडात वणकुद्रे, सुलतान आणि लोहियाद सारख्या माणसांचं कष्ट आजही जिवंत आहे. कोल्हापूरच्या शैक्षणिक वाटचालीचा हा एक सुवर्ण इतिहास. मंडळी, तुम्ही जर या सेंट झेवियर हायस्कूलचे माजी विद्यार्थी असाल तर तुमची शाळेतली फेवरेट आठवण खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. कारण शाळा सुटते पण आठवणी कधीच संपत नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि कोल्हापूर हेरिटेज सिरीज पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.